इलेक्ट्रिक ब्रश फार आलेत मार्केटमध्ये. बर कुणी वापरले पाहिजेत? कोणासाठी गरजेचे आहेत? प्रत्येकासाठी आहेत की नाही? एज ऑफ 15 टू एज ऑफ 75 पर्यंत आयडियली कोणीही वापरू शकतं. आता जर मॅन्युअल ब्रश घेतला तर तो इकॉनॉमिकल असतो, ट्रॅव्हल फ्रेंडली असतो. आपल्या हातात असतं कसं ब्रश करायचं, कसं कंट्रोल करायचं. त्याचं जे हेड असतं ते असं सपाट असतं. बरोबर. आणि जे मॅन्युअल इलेक्ट्रिक ब्रशचं जे हेड असतं ते असं सर्क्युलर बनवलंय. तर त्याने काय होतं, ते त्याला बिल्ट इन प्रेशर सेन्सर असतो, टायमर असतो, ऍडजस्टेबल स्पीड असतो, लो, मीडियम, हाय. तर त्याने काय होतं, आपल्याला दाताच्या आतील भागात सहज रीच करता येतं. तो मोर दाताच्या सरफेसवरच्या अस्तांकडे निघून फास्ट जातात. हा एक त्याचा झाला फायदा. आयडियली कोणी वापरावे? ज्यांची ब्रेसेस ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे ज्यांनी दाताला क्लिप्स लावलेल्या असतात. तर त्या अशा अनेक ब्रेसेस किंवा ब्रेसेस ज्यांना खरोखरच्या हिरड्यांचा रोग झालेला आहे, त्याला म्हणतो जिंजिवायटिस, म्हणजे हिरडीला सूज येणं. हिरडी सूज येऊन ते हाड पोखरणं, त्याला म्हणतात पेरिओडोंटायटिस. त्यांच्यासाठी त्याला सोनिक ब्रश आलेले आहेत.